गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की प्रत्येकाच्या मनातील हा प्रश्न आहे बघा, जो भक्ती मार्गामध्ये नाही ना त्याच्या सुद्धा मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असतो। तो म्हणजे मी कोणत्या भगवंताची भक्ती करावी, मी कोणत्या देवाची भक्ती करावी। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर तुम्हाला साक्षात्कार घडवायचा असेल ना, तुम्हाला प्रचिती यायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात उत्कृष्ट भक्ती आहे ना ती दत्तगुरु माऊलींची आहे। आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल की दत्तगुरूंची भक्ती का करावी बरं? दत्तगुरूंच्या भक्तीनं खरंच माणसाच्या जीवनामध्ये चमत्कार होतो का? बघा, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय आहे ना ती म्हणजे पृथ्वी आहे, आणि 4 श्वान आहेत ना ते 4 वेद आहेत, आणि औदुंबराचं वृक्ष आहे ना ते दत्तांचे पूजनीय रूप आहे। कारण त्यामध्ये आहे ना दत्त तत्व असतं ना ते जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असतं। म्हणून दत्तगुरूंची भक्ती आहे ना, कारण दत्तगुरूंचा अवतार अजून संपलेला नाही। या पूर्ण रूपांमध्ये हनुमंतराय आणि दत्तगुरू महाराज आहेत ना, यांचा अवतार अजून संपलेला नाही। म्हणून दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केलं आणि पृथ्वीप्रमाणे सहनशीलता आणि सहिष्णू असावं अशी शिकवणच घेतली ना। तसंच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली। अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचं अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंची 24 गुरु केले ना। म्हणजे काय बरं? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की दत्तगुरूंनी 24 गुरु केले ते खरं आहे का? बघा, श्रीपाद श्री वल्लभ आहे ना हा दत्तांचा पहिला अवतार आहे, आणि श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार आहे ना। आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की मी जर दत्तगुरूंची भक्ती केली तर मला कधी प्रचिती येईल का बरं? किती दिवसांनी प्रचिती येईल? असे या मनुष्याच्या मनामध्ये आहेत ना भरपूर असे प्रश्न निर्माण होतात। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तू एकदा भक्ती करायची सुरुवात तर करून बघ, तुला प्रचिती कधी येऊन जाईल ना, आणि तुझी कधी क्रिया पाळट होईल तुला सुद्धा कळणार नाही। म्हणजेच हे दत्त पूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष आहे ना यांची मनुष्याने पूजा करायला हवी। म्हणजे काय बरं? म्हणजे पूर्वी मूर्ती बहुधा एकमुखी असायची, हल्ली त्रिमुखी मूर्ती आहेत ना त्या जास्त प्रचळीमध्ये आहेत, आणि दत्त हा गुरुदेवच आहे ना, म्हणून दत्तात्रयांना परमगुरू मानलं जातं। त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करायची असते ना, म्हणून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करावा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही नामधून आहे ना ती निरंतर मनुष्याच्या नामस्मरणामध्ये ठेवावी। म्हणजे दत्तात्रयांच्या ज्या खांद्याला एक झोळी असते ना तिचा भावार्थ याप्रमाणे आहे की झोळी हे मधमाशांचं प्रतीक आहे ना, आणि मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात ना, तसे दत्तगुरू दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचीच भक्ती का करावी? दत्तगुरू खरंच प्रसन्न होतात का? तर आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात मध्ये येऊन कार्य करणं अवलंबून असताना, म्हणजे
दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्यानं इतर देवतांच्या तुलनेनं तो कमी कालावधीमध्ये सगुणामध्ये येऊन कार्य करतो. म्हणून इतर देवतांच्या तुलनेमध्ये दत्तात्रयांची उपासना सुलभसुद्धा आहे ना. म्हणजे आता पाहूया दत्तांच्या उपासनेतील काठिण्य म्हणजे काय बरं. म्हणजे प्रत्येक देवतेच्या साधण्यातील काठिण्य असतं ना, ते आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि सूक्ष्म कर्मेंद्रिय लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून सुद्धा असतात ना. याबाबत फरक फक्त 10% इतका असतो. म्हणजे दत्तांच्या उपासनेतील काठिण्य आहे ना, हे 7% आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची सुद्धा जोड असावी लागते. म्हणजे काय बरं. म्हणजे माणूस कसा दिसतो ना, यापेक्षा कसा आहे याला खूप महत्त्वाचं असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर गुणांचं आयुष्य आहे ना ते मरणापर्यंत असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही दत्तात्रयांची उपासना आहे ना, आपण ब्रह्ममुहूर्तावर करायला हवी. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर 108 मण्यांचा आपण जप करतो ना, या दत्तात्रयांच्या नामस्मरणानं तुमच्या या पूर्ण शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आणि जेव्हा ही ऊर्जा निर्माण होते ना, ही ऊर्जा पॉझिटिव्ह निर्माण होत असते. आणि ही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये कोणतंही चांगलं कार्य असेल, ते कार्य जर तुम्ही घेतलं ना, तर ते कार्य सिद्धीस नेण्यात प्राप्त होते. म्हणजे काय. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये बघा एवढे दुःख आहेत ना, तर माणसाला सहनसुद्धा होत नाही. पैसा कमवतो ना, ते दुःख निघून जावं यासाठीच कमवतो ना, पण तरीसुद्धा माणसाच्या जीवनातील दुःख निघून जातात का. अजिबात जात नाही. म्हणून आपल्याला दत्तगुरूंची भक्ती का करायची आहे, तर आपल्याला समाधान निर्माण व्हावं, समाधानाची प्राप्ती व्हावी, आनंद निर्माण व्हावा. म्हणून दत्तात्रयांची भक्ती गरजेची आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं मन आहे ना ते स्थिर नाही, आणि जोपर्यंत ते स्थिर होत नाही ना, एकनिष्ठ होत नाही, तोपर्यंत भक्तीसुद्धा व्यवस्थित होणार नाही. आता मनुष्यानं वागावं कसं हे सुंदर असं वर्णन केलेलं आहे. बघा, माझ्यामुळं तुम्ही नाही, तर तुमच्यामुळं मी आहे. ही वृत्ती आहे ना, ही वृत्ती प्रत्येकानं ठेवायला हवी. बघा किती माणसे तुमच्यासाठी जोडले जातील ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणजे आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं ना तर जेवणच जात नाही. समर्थांनी पुढे सुंदर वर्णन केलेलं आहे की बघा, प्रत्येक या मनाला वाटत असतं, प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की तुम्ही म्हणता दत्तात्रयांची उपासना सर्वात चांगली आहे, दत्तात्रयांची भक्ती आहे ना, जर तुम्ही केली तर तुम्हाला प्रचितीसुद्धा येईल आणि दत्तगुरूंचं रूपसुद्धा तुम्हाला दिसेल. पण हे होईल कधी. जेव्हा आपल्या जीवनातील ही वासना नष्ट होईल, चांगले जीवनामध्ये कर्म होतील, ही इच्छाशक्ती आहे ना, ही वाईट वासना आहे, ती सर्व मरून जाईल ना, तेव्हाच दत्तात्रयांची बघा आपण ज्या मनामध्ये सोचलेल्या गोष्टी आहेत ना, स्वप्नातील गोष्टी आहेत, त्या पूर्तता होण्यास निर्माण होतील. म्हणजेच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय. म्हणजे ज्याच्या दुष्ट वासना आणि भोग वासना नाहीशा झालेल्या आहेत ना, आणि ईश्वराला प्रेम पाषाण बद्ध करण्याची तळमळ ज्याच्यामध्ये आहे, त्याचा भक्तिभाव पाहून आहे ना, स्वतः भगवंत सुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो.
आणि असा भक्त आहे ना तो धन्यच आहे ना. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला भगवंताला बोलवायची गरज आहे का? अजिबात नाही. जर तुमची वासना नाहीशी झाली, जर तुमची कर्मश्रेष्ठ झाली, तर भगवंत आहे ना स्वतः तुमच्या हृदयात येऊन बसेल. पण आपण मात्र जोपर्यंत अहंकार बाजूला सारत नाही, हा लोभ बाजूला सारत नाही, तोपर्यंत हे शक्य आहे का? अजिबात नाही ना. म्हणूनच सृष्टीचा ह्या नियमच आहे ना, जर आपण घाण साफ करू तेव्हा स्वच्छ होईल ना. म्हणजेच काय बरं? म्हणजे आपल्या मनातील जे अवगुण आहेत ते आपण अगोदर ते अवगुण काढलं ना, तरच तिथे परब्रह्म बसेल ना. तरच श्रीराम समर्थ दत्तगुरु माऊली तिथे बसतील. पण आपण मात्र जी आपल्या या मनामध्ये जी घाण आहे ना ती काढूनच टाकली नाही, तर मग परमेश्वराला बसायला जागा होईल का तिथे? कारण हे आपला अंतरात्मा आहे ना, हे भगवंताचं घर आहे. पण तो भगवंताचं घर आपण खाली केलेलं आहे. भगवंताला या अंतरात्म्यामधून काढून टाकलेलं आहे. आणि तिथे आपण कोण बसवलेलं आहे बरं? तिथे आपण अहंकार रूपी रावणाला बसवलेलं आहे, अहंकार रूपी राक्षसाला बसवलेलं आहे. मग तुमच्या जीवनामध्ये किती जरी पैसा जरी आला ना, तरी त्या पैशाचं रूपांतर समाधानामध्ये होईल का? कधीच होणार नाही. म्हणून बघा, मनुष्य सुखासाठी आहे ना पैशाच्या मागे धावतो, पण कधी काळी असा आजार येतो ना, किती जरी पैशाची आवक जरी असेल तरी सुद्धा त्या आजारामध्ये मनुष्याला कधीच सुख प्राप्त होत नाही. म्हणून पैसा म्हणजे सुख आहे का? पैसा म्हणजे समाधान आहे का? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात किती जरी दुःख जरी आलं ना, तरी भगवंताचं नामस्मरण कधी बंद करू नका, भगवंताला कधीच विसरू नका. बघा, आपण पाहिलं सुद्धा असेल की आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की तुम्ही सांगताय की दत्तगुरूंची भक्ती करावी, मग दत्तगुरू लगेच प्रसन्न होतात का? बघा, सद्गुरू चरित्रामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. जर तुम्हाला भक्ती मार्ग पाहायचा असेल ना, चमत्कार पाहायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये बदल घडलेला पाहायचा असेल ना, तर तुम्ही आतापासून एक काम करा. आता इथे भरपूर असे माऊली आहेत की हे नवीन निरूपण ऐकायला आलेले आहेत तुमच्यासाठी खास करून. जर तुम्ही आजपासून निश्चय केला, आजपासून संकल्प केला ना की मला दत्तगुरूंची भक्ती करायची आहे. बघा, प्रत्येक मनुष्य आहे ना, या कलियुगातला एक सत्य गोष्ट आहे की प्रत्येक मनुष्य सुखासाठीच भक्ती करतो, की जेणेकरून दुसऱ्याकडून मला काहीतरी मिळावं. पण ही दत्तगुरूंची भक्ती आहे ना, तुम्हाला कधीच हरवू देणार नाही. नक्कीच तुम्हाला काही ना काही मिळणार आहे आणि ते समाधानाच्या रूपामध्ये मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही खरोखरच संकल्प करायला तयार असाल ना, तर आजपासून बघा सोपा मंत्र आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा जर तुम्हाला म्हणता आला नाही ना, बघा दुसरा एक मंत्र घ्या, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, तुम्हाला जो सोपा वाटेल ना ते तुम्ही म्हणा. आणि ते म्हणायचं कधी? जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करता. म्हणजे दिवसातून तुम्ही जी नवीन नवीन कामं आहेत ना, ती बघा 100 वेळा करत असाल तर 100 वेळा बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे मंत्र आहेत ना, तुम्ही निरंतर चालू ठेवा. निदान 21 दिवस हे मंत्र जप चालू ठेवा. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे घेतलेले निर्णय आहेत ना, ते निर्णय बघा मार्गीसुद्धा लागतील. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होऊन जाईल. तुम्ही हे 21 दिवस करायची सुरुवात करा. आजपासून करायची सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये एवढी सवय लागेल ना, दत्तगुरूंचं नामस्मरण तुमचं आयुष्य बनून राहील. कारण दत्तगुरूंची ही ऊर्जा आहे ना,
मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असते, मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करते. म्हणून आजपासून सुरुवात करा आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आहे ना, बघा तुमच्याकडे जर 108 मण्यांची माळ नसेल तर बघा मौन रूपाने बघा, मौन रूपाने मांडी घाला, दोन्ही हात सरळ करा, नाहीतर दोन्ही हात नमस्कार जरी केला ना तरीसुद्धा चालेल. एकदम मौन धारण करा आणि जेव्हा मौन धारण कराल ना, बघा ब्रह्ममुहूर्ताची पहाटेची वेळ आहे 3:40 ते जेमतेम 6 वाजेपर्यंत. यामध्ये कधी उठायचं ना ते आपण ठरवावं. आणि जेव्हा तुम्ही नवीन नवीन ही उपासना करताय ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आहे ना, निदान 108 वेळा तरी केला ना तरी भरपूर आहे. तुम्ही हे जर 21 दिवस केले ना तर तुमच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला असेल, तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य शक्ती निर्माण होईल. बघा तुम्ही करून तर पहा. आजपर्यंत तुम्ही जगत आलेलं जे आयुष्य आहे ना ते जास्त सुखामध्ये होतं का? नाही ना. म्हणून थोडे हे 21 दिवस तुमच्या जीवनामध्ये ॲड करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतोय. आणि जेव्हा बदल होईल ना तेव्हा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.